वळूयात इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। आज महाकुंभ सोहळ्याची सांगता होणार आहे। गेल्या 44 दिवसात 65 कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा शासनाकडून करण्यात आलाय। 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने झाली, तर आज महाशिवरात्रीला जवळजवळ 3 कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाशिवरात्रीला त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत। संपूर्ण महाकुंभ परिसरात वाहन प्रवेश बंदी करण्यात आली। गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी या उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहेत, तर या काळामध्ये फक्त आवश्यक वस्तूंची सेवा करणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।